नमस्कार. शेअर मार्केट मराठी या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण गुरुवार दिनांक 31 ऑक्टोबर 2024 साठीचं इंडेक्स व स्टॉकचं विश्लेषण करणार आहोत. हा गुरुवार ऑक्टोबर महिन्यातला शेवटचा गुरुवार असल्यामुळे याच दिवशी निफ्टीसह डेरिव्हेटिव्ह स्टॉक्समध्ये मंथली एक्सपायरी असणार आहे. त्यामुळे आजचा हा व्हिडिओ मंथली एक्सपायरी स्पेशल आहे, ज्यामध्ये ह्या दिवशी कशा प्रकारे विश्लेषण करायचं असतं हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण अतिशय व्यवस्थितपणे आणि विस्ताराने बघणार आहोत. त्यामुळे आजचा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा आहे आणि आपण सर्वांनी तो शेवटपर्यंत अजिबात स्किप न करता पूर्ण बघावा. मात्र या विश्लेषणाला सुरुवात करण्यापूर्वी आपल्या सर्वांना एक नम्र सूचना आहे, ती म्हणजे या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आपण शेअर मार्केट मराठीच्या व्हॉट्सअप, टेलिग्राम आणि फेसबुक ग्रुपच्या लिंक दिलेल्या आहेत. तुम्ही ते ग्रुप जॉईन करू शकता. त्याचसोबत आपण तिथे शेअर मार्केट मराठीच्या वेबसाईटची लिंक सुद्धा उपलब्ध करून दिलेली आहे. आपण आपल्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. या महत्त्वाच्या सूचनेनंतर आता आपण आपल्या मूळ विषयाकडे परत येऊया आणि आज बुधवारी इंडेक्समध्ये कशा प्रकारे मूव्हमेंट झाली व उद्या गुरुवारी कशा प्रकारे होऊ शकते याचं विश्लेषण करण्यासाठी डायरेक्टली जाऊया चार्टवर. आणि इथे मी बँक निफ्टीचा 15 मिनिटाचा चार्ट ओपन केलेला आहे. बँक निफ्टीमध्ये आज मंथली एक्सपायरी होती आणि आपण बघू शकतो की आज गॅप डाऊन ओपनिंग आपल्याला बघायला मिळालं. काल मी जे विश्लेषण केलं होतं त्यामध्ये आपल्याला ओपनिंग जे झालं ते खाली झालं इथे आणि क्लोजिंग जे झालं ते वर इथे झालं आणि पहिल्या 15 मिनिटामध्ये आपल्याला खूप मोठी व्होलाटाईल मूव्हमेंट बघायला मिळाली. काल जे मी विश्लेषण केलं होतं त्यामध्ये मी तुम्हाला असं सांगितलं होतं की आज आपल्याला म्हणजे बुधवारी मार्केटमध्ये बँक निफ्टीमध्ये साइडवेज मूव्हमेंट होऊ शकते आणि रेंज सांगितली होती 52,500 ते खालच्या बाजूला 52,000. ही रेंज मी सांगितलेली होती की ह्या एरियामध्ये व्होलाटाईल आपल्याला पण साइडवेज मूव्हमेंट बघायला मिळू शकते. मात्र तुम्ही जर बघितलं तर आज काय झालं, गॅप डाऊन ओपन झालं. त्यामुळे रेंज जी होती ती साधारण 52,500 ही वरची एंड न राहता 52,200 राहिलं. म्हणजे तुमच्या लक्षात येईल की रेंज जी आहे ती 300 पॉईंट खाली सरकली. आता ह्या ऍडजस्टमेंट ज्या असतात जे विश्लेषण करतानाच आपल्याला लक्षात घ्यायला लागतात की कुणीही मार्केटला एक्झॅक्टली प्रेडिक्ट करू शकत नाही की ह्याच रेंजमध्ये आणि साइडवेजच राहील. साइडवेज राहू शकतं हे आपण काल सांगितलेलं होतं आणि आज जर तुम्ही बघितलं तर साइडवेजच आपल्याला मुवमेंट बघायला मिळाली. फक्त रेंज जी आहे ती 300 पॉईंटनं खाली सरकली. त्यामुळे आता नवीन रेंज आज काय बघायला मिळाली आपल्याला, वरच्या बाजूला बघितलं तर तुम्हाला लक्षात येईल की साधारणपणे 52,200 ही रेंज बघायला मिळाली आणि खालच्या बाजूला जर तुम्ही बघायला गेलात तर तुमच्या लक्षात येईल की 51,700 च्या आसपास आपल्याला रेंज बघायला मिळाली. तर ह्या पद्धतीनं म्हणजे ही इथपर्यंत खाली आलेलं जे तुम्ही दिसतंय तर त्यानं बघायला गेलं तर ती रेंज आपल्याला 300 पॉईंटनं खाली सरकलेली दिसते. आता नेमकं झालं काय आणि अशा वेळेला आपल्याला कशा पद्धतीनं विश्लेषण करायचं असतं, कशा पद्धतीनं ट्रेडचा विचार करायचा असतो हे थोडंसं लक्षात घ्या. आता तुम्ही जर बघितलं तर तुम्हाला लक्षात येईल की शुक्रवारी तेजी झाली. त्यानंतर मागच्या 2 दिवसामध्ये आपल्याला काय लक्षात आलं की आणखीन तेजी झालेली आहे. आज काय झालं, आज अचानक गॅप डाऊन ओपन झालं. आता ज्या लोकांनी पूर्वीपासून ट्रेड केलेले आहेत, पूर्वीपासून तेजी केलेली आहे, त्या लोकांनी ज्या पद्धतीनं तेजी होतीये, पोझिशन कुणीच बऱ्यापैकी लोकांनी म्हणजे जे इंट्राडे ट्रेड करतात ते सोडलं, तर जे पोझिशनल ट्रेडर आहेत त्यांनी पोझिशन होल्ड केलेले आहेत आणि आज अचानक गॅप डाऊन ओपन झालं. बरं, ओपन झाल्यानंतर तुम्ही जर बघितलं तर लगेच वरच्या दिशेनं मूव्हमेंट बघायला मिळाली. म्हणजे बायरनी इथे प्रयत्न केला, पण आपल्याला माहिती आहे की गॅप डाऊन जर ओपन झालं आणि जर किंमत वर जायला लागली तर आदल्या दिवशीचं क्लोजिंग जिथे झालेलं असतं त्या एरियाच्या आसपास रेझिस्टन्स घेऊन आपल्याला पुन्हा किंमत खाली येताना बघायला मिळते. तर त्यामुळे काय झालं की पहिल्या 5 मिनिटात म्हणण्यापेक्षा पहिल्या 1 मिनिट 1-2 मिनिटामध्ये आपल्याला किमतीमध्ये एकदम तेजी बघायला मिळाली आणि 52,000च्या आसपास ओपन झालेलं. खरं म्हणजे दाखवताना प्री ओपन मध्ये आपल्याला ह्याच्याही खाली झालं होतं, 51,900 काहीतरी असं समथिंग ओपन होतं. मात्र इथे 52,000च्या वर ओपन झालं आणि 52,000च्या वर ओपन झाल्यानंतर 200 पॉईंटची तेजी आपल्याला पहिल्या 1-2 मिनिटातच दिसली. त्यामुळे झालं असं की ज्या लोकांनी हे बाय करून ठेवलेलं होतं त्यांनी होल्ड केलं, त्यांनी लगेच काय त्याच्यामध्ये आपल्याला प्रॉफिट बुकिंग केलं नाही. कारण गॅप डाऊन ओपन झाल्यामुळे
थोडंसं रिस्क तयार झालेली होती. मात्र लगेच जितक्या तेजीनं वर गेलं, तितक्याच तेजीनं पुन्हा खाली आलं. तर ह्या सगळ्यामध्ये होतं काय, की ज्यांनी पूर्वी पोझिशनल ट्रेड होल्ड करून ठेवलेले, की आणखीन तेजी होऊ शकते, त्यांनी मग काय करायला सुरुवात केली? पोझिशन स्क्वेअर ऑफ करायला सुरुवात केली. म्हणून तुमच्या हे लक्षात येईल, की हे आपल्याला इथे 52,200 पासून पहिल्या 15 मिनिटामध्ये जो हाय बनला होता 200च्या वर, तिथपासून आपण इथे 51,850 पर्यंत खाली कसे काय आलो, हे तुमच्या लक्षात येईल. कारण ज्यांनी ह्या पोझिशनल ट्रेड ठेवलेले होते, त्यांनी काय केलं, इथे सेलिंग करायला आपले लाँग केलेल्या ज्या पोझिशन होत्या त्या अनवाइंड करायला सुरुवात केली. आणि इथेच आपल्याला सकाळी, जर तुम्ही आजची प्राइस ऍक्शन या सिरीज मधला व्हिडिओ बघाल, तर त्यावेळेला तुमच्या लक्षात येईल की कशा प्रकारे आपल्याला सकाळीच एक चांगली संधी बघायला मिळाली. त्यानंतर काय झालं, आज एक्सपायरी असल्यामुळे आपल्याला माहिती आहे की दोन्ही बाजूनं सकाळच्या सत्रामध्ये दोन्ही बाजूनं मुवमेंट होणार. तर त्यामुळे एकदा खाली आलं, परत वर गेलं, परत आणखीन खाली आलं. साधारणपणे तुम्ही जर बघितलं तर तुमच्या लक्षात येईल की 51,750 च्याही खाली किंमत आलेली होती. आणि त्यानंतर पुन्हा आपल्याला इथे एक ट्विझर टॉप पॅटर्न ट्विझर बॉटम पॅटर्न बघायला मिळाला. आणि त्या हाय ब्रेक झाल्यानंतर इथे सुद्धा आपल्याला एक चांगली स्कॅल्पिंगची म्हणजे शॉर्ट टर्म ट्रेडची संधी मिळाली. कारण जसा इथे ट्विझर बॉटम पॅटर्न दिसला, तसा लगेचच इथे ट्विझर टॉप पॅटर्न दिसला. म्हणजे ह्या ज्या दोन कॅन्डल जर तुम्ही बघितल्यात, ही पहिली आणि ही दुसरी, तर तुम्हाला इथे दिसेल ट्विझर टॉप पॅटर्न. तर त्यामुळे ह्याच्यामध्ये काय झालं, मात्र ह्याला आपल्याला हे झालं नाही, ह्याच्या खाली क्लोजिंग आलं नाही आणि त्यामुळे ह्याच्या खाली आपल्याला ट्रेड देखील मिळाला नाही. त्यानंतर एक चांगला आपल्याला ट्रेड अपॉर्च्युनिटी इथे मिळाली. इथे शूटिंग स्टार कॅन्डल झाली, याचा लो ब्रेक झाल्यावर सुद्धा खूप चांगली एक ट्रेडिंग अपॉर्च्युनिटी मिळाली. थोडक्यात काय, साइडवेज मुवमेंट झाली. बराच वेळ जर बघितलं तर 51,800 च्या आसपास, आणि वरच्या बाजूला बघायला गेलं तर 52,100 च्या आसपास. पण कंप्लीट दिवसाचं हाय आणि लो बघितले तर आपण म्हणू शकतो की 51,700 ते 52,200 ही रेंजमध्ये आपल्याला मुवमेंट झाली. खरं बघायला गेलं तर 51,800 ते 52,100 ह्याच रेंजमध्ये खरी मुवमेंट आपल्याला झालेली दिसून येते. तर हे झालं आज बँक निफ्टीमध्ये साइडवेज मुवमेंट झाली. आता उद्या काय होऊ शकतं, तर त्याचा आपण विचार करूया. आता तुम्ही लक्षात घ्या की ज्यांनी ज्यांनी तेजी केली आहे, बरोबर, तर त्या लोकांना काय झालं, आज एक धक्का बसला. त्यातल्या बऱ्याच जणांनी आज पोझिशन स्क्वेअर ऑफ केली. आज कुठेही जर तुम्ही बघितलं तर आपल्याला असं लक्षात येणार नाही की ही जी मागचे 2-3 दिवस तेजी होत होती, त्याला आता फॉलोअप मिळालंय. त्याच्या उलट आपल्याला चित्र दिसतंय की आता प्रॉफिट बुकिंगची शक्यता निर्माण झालेली आहे. इथे सुद्धा तुम्ही बघा, ही जी मोठी इथे आपल्याला एक कॅन्डल तयार झाली, ही काय सांगते, ही शूटिंग स्टार कॅन्डल आहे. म्हणजे बायरनी खूप वर न्यायचा प्रयत्न केला. हा वर का नेला, की ज्यांनी शॉर्ट केलेलं होतं त्यांचे स्टॉप लॉस इथे असतील, इथे असतील. तर ह्या सगळ्या स्टॉप लॉसला हे करण्यासाठी, हिट करण्यासाठी एकदा किंमत वर गेली, जितक्या वेगानं वर गेली तितक्याच वेगानं पुन्हा खाली आली. तर त्याच्यामुळे काय होतं की इथे बायरनी केलेला प्रयत्न फसला आणि म्हणून मग हे सेलिंग आपल्याला बघायला मिळालं. तर त्यामुळे आता एकूण चित्र असं झालंय की थोडंसं प्रॉफिट बुकिंगचं चित्र दिसतंय. आणि जेव्हा तुम्ही निफ्टीचा विचार कराल तेव्हा त्याच्यामध्ये आणखीनच जास्त डिटेलमध्ये आपल्याला प्रॉफिट बुकिंगचं चित्र दिसतंय. त्यामुळे उद्या आपल्याला काय शक्यता वाटतेय, उद्या आणखीन सेलिंग होण्याची शक्यता आपल्याला वाटतेय. तर अर्थात त्याचं आता विश्लेषण करूया, मग आपण शक्यता किती आहेत, काय आहेत, ह्याचा सुद्धा विचार करता येईल. तर सध्या मी काय करतो, थोडंसं झूम लेवल व्यवस्थित ऍडजस्ट करतोय, म्हणजे तुम्हाला काय होईल, सर्वांना व्यवस्थित दिसू शकतील सर्व लेवल्स. आता इथे जर बघायला गेलं तर आपण काय केलंय, वरच्या बाजूला 51,900 ही इम्पॉर्टंट लेवल घेतली आणि खालच्या बाजूला जर तुम्ही बघितलं तर 51,750 ही इम्पॉर्टंट लेवल आहे. 51,750 आणि 51,900 अशा दोन इम्पॉर्टंट लेवल आपल्याला इथे दिसत आहेत. जास्त विश्लेषण आपल्याला काय दिसतंय, प्राइस ऍक्शन काय दिसतेय, फ्लॅट ओपन झालं, खाली जायला लागलं आणि क्लोजिंग जरी 849 ला आलं असलं तरी 800च्या जवळ क्लोजिंग आलेलं आहे. त्यामुळे फ्लॅट ओपन झालं आणि समजा खाली जायला लागलं, 51,750 ही लेवल ब्रेक झाली, तर खाली जात असताना 51,650, 51,550 आणि 51,450 या तीन लेवल आपल्याला बघायला मिळू शकतात. आता एक शक्यता आहे, आज जसं आपल्याला सरप्राईज मिळालं, उद्या जर गॅप अप ओपन झालं, 52,000च्या वरच ओपन झालं आणि वरच टिकायला लागलं, तर दोन गोष्टी होऊ शकतात. आज ह्या सगळ्या प्राइस ऍक्शनमुळे ज्यांनी सेलिंग केलंय
त्यांना उद्या ट्रॅप केलं जाऊ शकतं. तर त्याच्यामुळे थोडंसं सावध पण राहायचं आहे. सध्या चित्र फ्लॅट ओपन झालं तर खाली जाण्यासारखं चित्र दिसतंय. गॅप अप ओपन झालं आणि वर टिकायला लागलं, 52,000च्या वर टिकायला लागलं, तर मात्र काय होईल, 52,000 ते 52,100 या रेंजमध्ये तुम्हाला लक्षात येईल की बऱ्यापैकी रेझिस्टन्स फेस केलेला आपल्याला आजच्या दिवसामध्ये दिसतोय. म्हणजे ह्याच्यावर कुठली आपल्याला कॅन्डल क्लोज झालेली नाही. त्यामुळे 52,100 52,000 ते 52,100च्या वर टिकायला लागलं गॅप अप ओपन होऊन, तर मात्र काय होऊ शकतं, एक मोठी तेजी आपल्याला बघायला मिळू शकते. 52,000 म्हणजे 51,900च्या वर 52,000, त्याच्यावर 52,100 आणि त्याच्यावर 52,200 अशी 3 टार्गेट्स आपल्याला बघायला मिळू शकतात. तर हे झालं आपल्याला कशा पद्धतीनं मूव्हमेंट होऊ शकते. साइडवेज बँक निफ्टीमध्ये होण्याची शक्यता खूप कमी आहे. आपण असं म्हणू शकतो खाली जाण्याची शक्यता आज मला 60% वाटते उद्यासाठीची. वर जाण्याची शक्यता जी आहे ती सरप्राईज आहे. पण आपण असं म्हणू शकतो की साधारणपणे 10% शक्यता वर आहे आणि मग 30% शक्यता साइडवेज मुवमेंट होण्याची आहे. तर त्याच्यामुळे कदाचित ती 10% शक्यता सुद्धा आपल्याला उद्या ओपनिंग नंतर पहिल्या 5-10 मिनिटातच समजून जाणार. जसं इथे ओपनिंग नंतर पहिल्या 15 मिनिटामध्ये आपल्याला लक्षात आलं, तसंच उद्या होणार. मग आपल्याला त्यानुसार पुढचं जे मॉडिफिकेशन आहे ते करता येऊ शकतं. तर हे झालं बँक निफ्टीचं विश्लेषण. आता आपण पुढे जाणार आहोत आणि ज्या इंडेक्समध्ये उद्या मंथली एक्सपायरी आहे, तर त्या इंडेक्सचा चार्ट म्हणजे निफ्टी 50चा चार्ट आपण इथे ओपन करूया. निफ्टी 50मध्ये आज कशा पद्धतीनं आपण इम्पॉर्टंट लेवल दिल्या होत्या आणि आजचा ट्रेडिंग कसं झालं हे समजून घेऊया. वरच्या बाजूला 24,475 ही इम्पॉर्टंट लेवल होती. खालच्या बाजूला 24,375 ही इम्पॉर्टंट लेवल होती. तुम्ही बघू शकता गॅपडाऊन ओपन झालं, खालच्या बाजूला जाण्याचा प्रयत्न झाला, मात्र तुम्हाला प्रत्येक लो हा वर बनत गेलेला दिसेल. ओके, म्हणजे पहिल्या अर्ध्या पाऊण तासामध्ये आपल्याला हळूहळू किंमत वर सरकताना दिसते आणि त्यामुळे काय झालं, इथून आपल्याला ह्या 24,375 जी खालच्या बाजूची इम्पॉर्टंट लेवल होती त्याचा सपोर्ट घेतला गेला. त्यानंतर काय झालं, एक बाउन्स आला, मग थोडंसं खाली आलं, परत एक बाउन्स आला. 24,475च्या आसपास, 24,500च्या आसपास हाय बनवला गेला आणि 24,500 ला जर टेकून तुम्हाला इथे एक शूटिंग स्टार कॅन्डल बनलेली दिसतेय. तुम्हाला ट्रेडची संधी शोधायची असते, विश्लेषण करायचं असतं. म्हणजे काय करायचं असतं, तर ह्या गोष्टी करायच्या असतात. 24,500 राउंड लेवल आहे, तिथे त्याला टच करून एखादी शूटिंग स्टार कॅन्डल बनते आहे, याचा अर्थ ह्याचा लो ब्रेक झाल्यानंतर एक मोठं सेलिंग येणार आहे आणि तुम्ही बघू शकता ते मोठं सेलिंग आलं. 24,375 ची लेवल असू दे किंवा 24,325 ची लेवल असू दे, ही सर्व टार्गेट्स आपल्याला बघायला मिळाली. शेवटी काय झालं, शेवटी थोडंसं साइडवेज मुवमेंट आपल्याला बघायला मिळाली. तर हे झालं आज निफ्टीमध्ये कशा प्रकारे मूव्हमेंट झाली. आता उद्या कशा प्रकारे होऊ शकते हे समजून घेण्यासाठी आपल्याला या सर्व लेवल जे आहेत ह्या काढून टाकायच्या आहेत आणि निफ्टीचा चार्ट जो आहे हा डेली टाइम फ्रेम मध्ये ओपन करायचा आहे. डेली टाइम फ्रेम मध्ये जर तुम्ही ओपन केलात तर तुम्हाला आता पिक्चर क्लिअर होईल की आजचा जो चार्ट आहे हा आपल्याला काय सांगायचा प्रयत्न करतोय. तुम्ही बघितलेलंच आहे की पूर्वी कशा पद्धतीनं तेजी झाल्यानंतर सेलिंग होत होतं, परत तेजी झाल्यानंतर सेलिंग होत होतं, तेजी झाल्यावर पुन्हा सेलिंग, तेजी झाल्यावर पुन्हा सेलिंग होतंय की काय, अशी परिस्थिती आता निर्माण झालेली आहे. आणि ती कशामुळे झाली आहे, तर ही कॅन्डल जर तुम्ही बघितली तर ही शूटिंग स्टार कॅन्डल आहे. या कॅन्डलचं वैशिष्ट्य काय आहे, जर ह्या कॅन्डलचा लो जो आहे 24,300च्या आसपास असणारा, तो जर खालच्या दिशेनं ब्रेकडाऊन झाला तर काय होऊ शकतं, तर मग आणखीन सेलिंग कंटिन्यू होऊ शकतं आणि तुम्ही बघू शकता की 24,100च्याही खाली आपल्याला किंमत येताना बघायला मिळू शकते. हा लो पुन्हा एकदा टेस्ट केला जाऊ शकतो. तर त्या दिशेनं आपल्याला मूव्हमेंट होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. शूटिंग स्टार कॅन्डल बनली आहे. आता ही कधी, ह्याचा प्रभाव कधी पडणार नाही, तर जर गॅप अपच ओपन झालं आणि वरच्या दिशेनं मूव्हमेंट व्हायला लागली तर मग ह्या शूटिंग स्टारचा प्रभाव पडला नाही असं आपण म्हणू शकतो. फ्लॅट ओपन झालं, गॅप डाऊन ओपन झालं तर मात्र या शूटिंग स्टारचा इफेक्ट आपल्याला दिसू शकतो आणि आजचा लो ब्रेक केल्यानंतर आणखीन सेलिंग कंटिन्यू होताना उद्या आणि येणाऱ्या काळात बघायला मिळू शकतं. तर त्यामुळे आपल्याला थोडं सावध राहणं आवश्यक आहे. आता आपण काय करूया, आता आपण ऍक्च्युली उद्यासाठीचा सेटअप बघूया. तर त्याच्यासाठी मी तुम्हाला इकडे घेऊन जातोय. इथे मी तुम्हाला
निफ्टीच्या चार्टवर सर्व इम्पॉर्टंट लेवल, टार्गेट लेवल काढलेले आहेत. तुम्ही बघू शकता उद्यासाठी वरच्या बाजूची 24,375 ही इम्पॉर्टंट लेवल आहे, खालच्या बाजूला 24,300 ही लेवल आहे. शूटिंग स्टार झालाय, फ्लॅट ओपन झालं, खालच्या बाजूला जायला लागलं, 24,300 ची लेवल ब्रेक झाली. मग काय होऊ शकतं, 24,250, 24,200 आणि 24,150 अशी 3 टार्गेट आपल्याला खालच्या बाजूनं बघायला मिळू शकतात. मात्र आज जसं आपल्याला बँक निफ्टीमध्ये किंवा निफ्टीमध्ये सरप्राईज बघायला मिळालं, तसं जर सरप्राईज झालं, गॅप अप ओपन झालं, तर गॅप अप ओपन झाल्यानंतर कोणत्या दिशेनं पहिली मूव्हमेंट होतीये, पहिली आपल्याला एक 10-15 मिनिटं वाट बघणं आवश्यक आहे आणि त्यानंतर मग पुढचा निर्णय घ्यावा लागणार. जर गॅप अप ओपन झालं आणि वरच्या दिशेनं टिकायला लागलं, तर आपल्याला काय लक्षात ठेवायचं आहे, 24,375 च्या वर जात असताना 24,425, 24,475 आणि 24,525 अशी 3 टार्गेट वरच्या बाजूला बघायला मिळू शकतात. तर हे झालं आपल्याला प्राइस ऍक्शन आणि चार्ट पॅटर्न नुसार उद्यासाठीचं विश्लेषण. आता आपल्याला थोडंसं पुढे जायचं आहे आणि डेटा अनालिसिस करायला सुरुवात करायची. त्यासाठी मी इथे काय करतोय, डेटा अनालिसिस करायचं असल्यामुळे इथे OI प्रोफाईल मी ऑन करतो. हा जो चार्ट आहे हा 15 मिनिटाच्या टाइम फ्रेम मध्ये आहे, हा थोडासा डेली टाइम फ्रेम वर आणतो, म्हणजे आपल्याला थोडासा जास्त डेटा व्यवस्थित करून बघता येईल. आता मी इथे काय करतो, ह्या ज्या लेवल्स आहेत यात काही वेळासाठी हाईड करतो, म्हणजे आपल्याला व्यवस्थित दिसू शकेल. आता जर तुम्ही बघितलं तर जवळपासचा सर्व डेटा बघितल्यानंतर तुमच्या काय लक्षात येतंय, हायेस्ट जो रेझिस्टन्स आहे हा 25,000 ला आहे. 25,000 अजून खूपच लांब आहे. त्याच्यानंतर कुठे आहे, त्याच्यानंतर 24,500 ला आहे. 24,500 आपल्याला त्या तुलनेत जवळची किंमत आहे. त्यामुळे तुम्ही जर बघितलं तर मागच्या 4-5 दिवसांपासून 24,500 च्या आसपास आल्यावर आपल्याला त्याच्यावर का टिकत नाहीये, म्हणजे आता उद्या जर तेजी व्हायला पाहिजे असेल आणि ह्या साईडवेजच राहत असेल, तर आपल्याला काय आहे, 24,500 च्या वर क्लोजिंग येणं आवश्यक आहे, एखादी ग्रीन कॅन्डल बनवून, आणि त्याचा जो हाय आहे हा नेक्स्ट कॅन्डलनं ब्रेक केला पाहिजे. तर झालं तर मग आणखीन तेजी आपल्याला बघायला मिळू शकते. तोपर्यंत काय दिसतंय, तोपर्यंत चित्र असं दिसतंय की इथे शूटिंग स्टार कॅन्डल तयार झालेली आहे आणि 24,500 ला आपल्याला रेझिस्टन्स स्ट्रॉंग आहे. त्यामुळे 24,500 च्या वर आता जाईल. उद्या जर गॅप अप ओपन होऊन टिकायला लागलं तर शॉर्ट कव्हरिंगमुळे नक्की आपल्याला जाताना बघायला मिळू शकतं. मात्र तसं झालं नाही तर खाली यायला लागलं, तर खाली आपल्याला कोणकोणते ऑप्शन आहेत, सगळ्यात मोठा आपल्याला सपोर्ट दिसतोय 24,000 ला, त्याच्याही खाली सपोर्ट दिसतोय आपल्याला 23,500 ला आणि त्याच्यानंतरचा सपोर्ट दिसतोय 24,300 ला. इथे महत्व कशाला आहे, 24,000 ला आणि 24,300 ला महत्व आहे. जर समजा इथून खाली जायला लागलं आणि 24,300 च्याही खाली टिकायला लागलं, ही 24,300 ची लेवल आहे, याच्या खाली टिकायला लागलं तर काय होऊ शकतं, सेलिंग आणखीन वाढलेलं बघायला मिळू शकतं. तर त्यामुळे तिथे सावध राहणं आवश्यक आहे. तर ह्या इम्पॉर्टंट लेवलमुळे म्हणजे आपल्याला OI प्रोफाईलमुळे सपोर्ट आणि रेझिस्टन्स कुठे कुठे आहेत हे समजलं. आता आजच्या दिवसभरात कशा पोझिशन तयार झाल्यात हे बघायचं असेल तर आपल्याला त्यासाठी चेंज इन ओपन इंटरेस्ट बघावं लागेल. ते मी अप्लाय करतो. तुम्ही जर बघितलं तर आजच्या दिवसामध्ये तुम्हाला काय दिसेल, लॉंग अनवाइंडिंग झालेलं दिसेल. तुम्हाला ह्या स्क्रीनवर ह्या बाजूला इकडे जे हिरवे स्तंभ दिसत आहेत, हे स्तंभ तुम्हाला काय सांगतायत, निगेटिव्ह साईडला आहेत. ते सांगतायत की लॉंग अनवाइंडिंग झालेलं आहे. त्याचसोबत दुसरं काय सांगतायत, हे जे तुम्हाला लाल स्तंभ दिसत आहेत, हे लाल स्तंभ तुम्हाला हे सांगायचा प्रयत्न करतायत की मोठ्या प्रमाणावर शॉर्ट पोझिशन बनवल्या गेलेल्या आहेत. लॉंग पोझिशन जर तुम्ही बघितल्यात तर तुम्हाला अशा अगदी छोट्या छोट्या लॉंग पोझिशन तुम्हाला इथे बघायला मिळतील. लॉंग पोझिशन अगदी छोट्या प्रमाणावर बनवल्या गेल्या आहेत, पण शॉर्ट पोझिशन ज्या आहेत ह्या खूप मोठ्या प्रमाणावर बनवलेल्या आपल्याला दिसत आहेत. लॉंग पोझिशन अगदी छोट्या प्रमाणावर आहे. त्यामुळे काय होऊ शकतं, आणखीन खाली जायला लागलं तर आपल्याला विशेष वाटू नये. मात्र जर गॅप अप ओपन झालं आणि जर आपल्याला वर टिकतंय असं दिसलं 24,400 किंवा 24,500 च्या वर, तर मात्र एक मोठी शॉर्ट कव्हरिंग आपल्याला उद्या बघायला मिळू शकते. तर ही गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची. तर हे झालं बँक निफ्टी सोबतच निफ्टीचं अतिशय विस्तृत असं विश्लेषण. आता आपल्याला थोडंसं पुढे जायचं आहे आणि उरलेल्या इंडेक्सचा चार्ट मी तुम्हाला फक्त दाखवणार आहे. तुम्ही काय करू शकता, पाहिजे तर त्याच्यामध्ये स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता. सगळ्यात पहिल्यांदा आपण फिन निफ्टीचा चार्ट ओपन करूया. फिन निफ्टीच्या चार्टमध्ये आपल्याला इम्पॉर्टंट लेवल, टार्गेट लेवल्स वरच्या आणि खालच्या अशा सर्व आपण इथे काढलेल्या आहेत. तर तो चार्ट मी आता इथे तुम्हाला स्क्रीनवर आणलाय.
तर तो आता थोडासा झूम करतो म्हणजे तुम्हाला व्यवस्थित दिसू शकेल आणि जर तुम्ही स्क्रीनशॉट काढणार असाल तर तो चांगल्या पद्धतीनं येऊ शकेल. तर हे झालं फिन निफ्टी विषयी. आता आपण थोडंसं पुढे जाऊया आणि शेवटचा इंडेक्स जो उरलाय तो आहे निफ्टी मिड कॅप सिलेक्ट. तर निफ्टी मिड कॅप सिलेक्ट मध्ये सुद्धा आपण इम्पॉर्टंट लेवल, टार्गेट लेवल असं सर्व काढलेलं आहे. मी तुम्हाला चार्ट थोडासा व्यवस्थित दिसेल अशा पद्धतीनं दाखवायचा प्रयत्न करतोय. तर इथे तुम्हाला निफ्टी मिड कॅप सिलेक्ट मधला चार्ट दिसतोय. इम्पॉर्टंट लेवल वरची 3 टार्गेट आणि खालची 3 टार्गेट आपण बघू शकता. त्या पद्धतीनं त्याचं विश्लेषण सुद्धा करू शकता. तर हे झालं इंडेक्सचं विश्लेषण. आता आपल्याला पुढे जायचं आहे आणि स्टॉकचं विश्लेषण करायला सुरुवात करायची आहे. तर त्याच्यासाठी मी तुम्हाला पुन्हा एकदा चार्टवरच घेऊन जातो आणि ह्या आठवड्यात आपण जे स्टॉक बघतोय त्यांची कशी प्रगती चालू आहे हे आता समजून घ्यायचं आहे. सगळ्यात पहिल्यांदा टाइम फ्रेम डेली करूया. त्यानंतर मी इथे तुम्हाला झूम आउट करतो आणि सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला जो स्टॉक बघायचा आहे तो आहे हिंदुस्तान युनिलिव्हर. हिंदुस्तान युनिलिव्हर ह्या स्टॉकमध्ये मागच्या काही दिवसांपासून खूप मोठी मंदी आपण बघत होतो आणि त्याच्यामुळे आपल्याला इथे काय झालं होतं, एक खूप मोठं सेलिंग बघायला मिळालं. त्यानंतर नॅचरली काय होतं, जेव्हा अशी एक मोठी कॅन्डल बनते म्हणजे ही एवढी मोठी कॅन्डल आहे, अशी मोठी सेलिंगची कॅन्डल बनली, तेजीची बनली तरी आपल्याला किंवा सेलिंगची बनली, मंदीची बनली तरी त्यानंतर आपल्याला एक छोटासा बाउन्स बघायला मिळतो. साधारणपणे ही जी कॅन्डल बनलेली असते ह्याच्या 50% आसपास आपल्याला तो आलेला असतो आणि तिथून पुन्हा आपल्याला एकदा सेलिंग कंटिन्यू होताना बघायला मिळू शकतं. आता परिस्थिती तशीच आहे. मी तुम्हाला मागच्या 2-3 दिवसापासून सांगतोय की जोपर्यंत 2525 च्या आसपास असणारी ही जी लेवल आहे, ही जोपर्यंत खालच्या दिशेनं ब्रेकडाऊन होत नाही, आपल्याला ह्या स्टॉकमध्ये आणखीन मोठं सेलिंग बघायला मिळणार नाही. एकदा ही लेवल ब्रेक झाली की मग तुम्ही बघू शकता 2450 च्या दिशेनं आपल्याला हिंदुस्तान युनिलिव्हर लिमिटेड ह्या कंपनीच्या स्टॉकची मूव्हमेंट बघायला मिळेल. हे झालं पहिल्या स्टॉक विषयी. दुसरा स्टॉक बघूया. दुसरा स्टॉक आहे पेट्रोनेट एलएनजी. पेट्रोनेट एलएनजी मध्ये सुद्धा आपल्याला मागच्या काही दिवसांपासून सेलिंग बघायला मिळत होतं. त्यात सलग 2 दिवस इथे आपण जर बघितलं तर ह्या 2 दिवसामध्ये एक रेड आणि एक ग्रीन कलरचा शूटिंग स्टार पॅटर्न आपल्याला दिसतोय. मात्र त्याच्यानंतर शूटिंग स्टारला खूप चांगलं आपल्याला टार्गेट देखील आलं. पण त्यानंतर मागच्या 2-3 दिवसापासून आपल्याला ही जी लेवल आहे खालच्या बाजूची, ही लेवल आहे 330 रुपयाची. याचा सपोर्ट पेट्रोनेट एलएनजीचा स्टॉक घेताना आपल्याला बघायला मिळू शकतो. कदाचित ज्या वेळेला 330 ही लेवल ब्रेक होईल त्यावेळेला एक मोठं सेलिंग आणखीन आपल्याला बघायला मिळू शकतं. स्टॉकचं नाव आहे पेट्रोनेट एलएनजी लिमिटेड. तिसरा स्टॉक आहे एचडीएफसी बँक. एचडीएफसी बँक सध्या साइडवेज मुवमेंट करताना आपल्याला बघायला मिळते पण व्होलटाईल आहे. तुम्ही जर मागच्या काही दिवसांपासूनचं जर विश्लेषण करणार असाल तर तुम्हाला इथे लक्षात येईल की ह्या पद्धतीनं एका रेंजमध्ये सुरुवातीला ही रेंज रेझिस्टन्स म्हणून काम करत होती. आता रेझिस्टन्स थोडासा वर सरकलाय आणि खाली सपोर्ट तयार झालाय. तर ह्या पद्धतीनं तयार होते. जोपर्यंत ह्या रेंजला ब्रेकआउट मिळत नाही तोपर्यंत एचडीएफसी बँक ह्या स्टॉकमध्ये आपल्याला मोठी मूव्हमेंट बघायला मिळणार नाही. तर त्यामुळे त्याकडे पण आता लक्ष देणं आवश्यक आहे कारण मागच्या जवळजवळ 5-6 दिवसापासून स्टॉक एकाच रेंजमध्ये आपल्याला फिरताना दिसतोय. शेवटच्या स्टॉककडे वळूया. या स्टॉकचं नाव आहे हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड अर्थात एचपीसीएल. एचपीसीएल या स्टॉकमध्ये आपल्याला एक व्यवस्थित पॅटर्न दिसतोय आणि ज्या पॅटर्नची आपण ह्या आठवड्यात चर्चा करतोय. सेलिंग झालं, त्यानंतर एक बाउन्स आला, सेलिंग झालं, त्यानंतर एक बाउन्स आला आणि पुन्हा सेलिंग होतंय. आता हे सेलिंग जर कंटिन्यू होणार असेल आणि 375 च्या खाली जर टिकणार असेल, त्याचबरोबर हा जो लो आहे हा लो सुद्धा ब्रेक होणार असेल तर मग आपल्याला हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड अर्थात एचपीसीएल या स्टॉकमध्ये आणखीन सेलिंग बघायला मिळू शकतं. तर त्यामुळे इथे थोडंसं सावध राहणं आवश्यक आहे. तर हे झालं इंडेक्स सोबतच स्टॉकचं विश्लेषण. हे विश्लेषण तुम्हाला कसं वाटलं? हे विश्लेषण जर तुम्हाला आवडलं असेल तर नक्कीच तुम्ही या व्हिडिओला एक लाईक करू शकता आणि कसं वाटलं हे कमेंट सेक्शन मध्ये टाईप करून सांगायला अजिबात विसरू नका. लक्षात ठेवा तुमची एक लाईक आणि एक चांगली कमेंट हीच माझ्यासाठी प्रेरणा असते ज्याच्या सहाय्यानं रोजच्या रोज विश्लेषणाचे हे व्हिडिओ मी बनवत असतो. त्यामुळे व्हिडिओ आवडल्या लगेच लाईक करा. कसा वाटतोय, काही सूचना असतील, काही प्रश्न असतील तर ते कमेंट सेक्शन मध्ये अवश्य विचारा.
त्याचसोबत हा व्हिडिओ तुम्ही अजूनपर्यंत बघताय आणि अजूनही जर तुम्ही शेअर मार्केट मराठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल, तर कृपया सबस्क्राईब करा आणि शेजारी असणाऱ्या बेल आयकॉनला क्लिक करून ऑल असं नोटिफिकेशन निवडा. म्हणजे इथून पुढे रोजच्या रोज येणारे हे विश्लेषणाचे व्हिडिओ मी अपलोड केल्या केल्या तुम्हाला विनाविलंब बघता येतील. आजच्या या विश्लेषणामध्ये मी इथेच आपली रजा घेतोय. धन्यवाद.